एक वृद्ध आई जिने आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं. ती या जगातून जाताच तिच्या हक्काच्या मुलांनी काय केलं? लाखोच्या सोन्यांच्या दागिन्यासाठी एकाच घरात भाऊ बहीण एकमेकांच्या जीवावर उठले. आईच्या मृतदेहावरची राख अजून थंडही झाली नव्हती. तोच त्या जुन्या खोलीत असलेल्या रहस्यमयी लोखंडी तिजोरीच्या चावीसाठी घरात भयानक. पण जशी ती वर्षानुवर्ष बंद असलेली तिजोरी उघडली तसा तिथे उभे असलेला प्रत्येक जण जागेवरच थिजला. मुलांच्या हातातील चावी गळून पडली आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्या तिजोरीत सोन्याऐवजी असं काय निघालं ज्याने लाखोंच्या दागिन्यांचा खेळ एका सेकंदात संपवला? जाणून घेण्यासाठी हा भाग एक शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या अंगावर काटा आणेल. सुंदरपूर नावाच्या एका छोट्या आणि समृद्ध गावात गोदावरीबाई नावाची एक अत्यंत साध्या आणि स्वाभिमानी माऊली राहत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत हालापेष्टा सहन करत शेतात मजुरी करत आपल्या 3 मुलांना वाढवले. मोठा मुलगा प्रकाश, धाकटा मुलगा विकास आणि एकुलती एक मुलगी कल्याणी. गोदावरीबाईंनी स्वतः उपाशी राहून मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवली नाही. आज मुले शहरात स्थायिक झाली, पण गोदावरीबाईंनी आपले गाव आणि ते जुने मातीचे घर सोडले नाही. त्यांच्याकडे पूर्वजापासून आलेली एक जुनी काळ्या रंगाची लोखंडी तिजोरी होती. गावात अशी चर्चा होती की गोदावरीबाईंच्या सासूने त्यांना लग्नात लाखोंचे सोन्याचे दागिने आणि काही गुप्त मालमत्ता दिली होती, जी त्यांनी त्या तिजोरीत जपून ठेवली होती. मुले वर्षातून एकदाच गावी यायची, पण त्यांचा डोळा नेहमी त्या जुन्या तिजोरीवर असायचा. आईच्या तब्येतीपेक्षा त्यांना त्या तिजोरीत काय आहे हे जाणून घेण्यात जास्त रस होता. काळ बदलला आणि गोदावरीबाईंचे वय झाले. एक दिवस अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली. त्यांनी अत्यंत थरथरत्या हाताने कपाटाच्या वर ठेवलेली एक जुनी चावी मोठा मुलगा प्रकाशकडे दिली आणि काही क्षणातच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. पुरे गावात शोककळा पसरली. परंतु गोदावरीबाईंच्या निधनानंतर जे काही घडले ते अत्यंत लाजिरवाणे होते. आईचे अंतिम संस्कार पार पडले, पण 5व्याच दिवशी घराचा दरवाजा आतून बंद झाला. गोदावरीबाईंच्या त्या जुन्या खोलीत प्रकाश, विकास आणि कल्याणी एकत्र जमले होते. त्यांच्या डोळ्यात आईच्या जाण्याचे दुःख कमी आणि त्या तिजोरीबद्दलची उत्सुकता जास्त होती. प्रकाशने खिशातून ती जुनी चावी काढली आणि तो तिजोरीकडे वळाला. हे पाहताच विकास पुढे आला आणि त्याने प्रकाशचा हात धरला. विकास रागाने म्हणाला, "दादा थांब. आईने चावी तुझ्याकडे दिली असली तरी या तिजोरीतील दागिन्यावर माझाही समान अधिकार आहे. मला माझा हिस्सा आत्ताच्या आत्ता पाहिजे." कल्याणीने लगेच तोंड उघडले, "आणि माझं काय? मी मुलगी आहे म्हणून मला विसरलात की काय? आईने मला लग्नात कमी दागिने दिले होते. या तिजोरीत जे काही लाखो रुपयांचे सोने आहे त्यातला अर्धा हिस्सा माझा असायला हवा." क्षणभरात त्या खोलीत पैशांचा आणि दागिन्यांचा बाजार मांडला गेला. प्रकाशने रागात म्हटले, "मी मोठा मुलगा आहे, त्यामुळे मुख्य हिस्सा माझाच राहणार." भांडण इतके वाढले की विकास आणि प्रकाश एकमेकांच्या अंगावर धावून गेले, तर कल्याणीने ओरडायला सुरुवात केली. लाखोच्या दागिन्यांच्या लोभाने नात्यांची सर्व मर्यादा ओलांडली होती. आईच्या फोटोसमोर उभे राहूनच मुले पैशासाठी एकमेकांच्या जीवावर उठली होती. अखेर प्रकाशने सर्वांना शांत केले आणि म्हणाला, "सगळे गप्प बसा. आपण आधी तिजोरी उघडूया. आत नक्की काय आहे ते पाहू आणि मग त्याचे 3 भाग करू. कोणावरही अन्याय होणार नाही." सगळे तिजोरीभोवती गोळा झाले. खोलीत कमालीची शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा त्या काळ्या लोखंडी तिजोरीच्या दारावर खिळल्या होत्या. प्रकाशने थरथरत्या हाताने ती जुनी चावी कुलुपात टाकली. एक मोठा खट असा आवाज झाला. वर्षानुवर्ष बंद केलेले ते जड लोखंडी दार हळूहळू उघडले गेले. पण तिजोरीच्या आत जे काही दिसले ते पाहून प्रकाश, विकास आणि कल्याणी यांचे डोळे पांढरे झाले. खोलीत उभे असलेला प्रत्येक जण जागेवरच स्तब्ध झाला. त्या तिजोरीत कोणतेही सोन्या चांदीचे दागिने नव्हते की पैशांचे पुडके नव्हते. तिजोरीचा अगदी मध्यभाग
एक जुनी धूळ खाल्लेली लाल रंगाची डायरी ठेवली होती, ज्याच्यावर गोदावरीबाईंच्या हाताने काहीतरी लिहिले होते. आणि त्या डायरीच्या खाली एक असा धक्कादायक सरकारी कागद होता, ज्याच्यावर कोर्टाचा आणि बँकेचा मोठा शिक्का होता. प्रकाशने पुढे होऊन तो कागद हातात घेतला. जसे त्याने त्या कागदावरील पहिले 2 शब्द वाचले, तसा त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याने भीतीने विकास आणि कल्याणीकडे पाहिले. त्या कागदावर आणि गोदावरीबाईंच्या त्या गुप्त डायरीत असा कोणता भयंकर खुलासा लिहिलेला होता, ज्याने मुलांच्या पायाखालची जमीन सरकवली. आईने आपल्या तिजोरीत दागिन्याऐवजी असं काय लपून ठेवलं होतं, ज्याने एका सेकंदात संपूर्ण कुटुंबाचा खेळच संपवला. प्रकाशच्या हातातील तो कोर्टाचा कागद थरथरत होता. विकासने जेव्हा तो कागद हिसकावून घेतला आणि वाचला, तेव्हा त्याच्या तोंडातून शब्दच निघेना. कल्याणी तर डोक्याला हात लावून तिथेच जमिनीवर बसली. गोदावरीबाईंनी मरण्यापूर्वी त्या तिजोरीत असा एक गुप्त बॉम्ब लपवून ठेवला होता, ज्याने कल्पना त्यांच्या या सुशिक्षित मुलांनी स्वप्नातही आली नव्हती. लाखोंच्या दागिन्यांची स्वप्न पाहणाऱ्या मुलांसोबत आईने कोणता सर्वात मोठा खेळ केला होता, हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील अंतिम भाग नक्की पहा. प्रकाशच्या हातातील तो कोर्टाचा कागद थरथरत होता आणि विकासने जेव्हा तो वाचला, तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. कल्याणी तर डोक्याला हात लावून तिथेच बसली. लाखोंच्या दागिन्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांसोबत आईने असा कोणता कायदेशीर खेळ केला होता? त्या तिजोरीत सोन्याऐवजी जे काही निघालं, ते पाहून मुलांच्या पायाखालची जमीन सरकली. तिजोरी उघडताच संपूर्ण कुटुंबाचा लोभ एका सेकंदात कसा हवेत विरून गेला. खोलीमध्ये जणू वेळेची गती पूर्णपणे थांबली होती. ज्या तिजोरीतून लाखो रुपयांचे सोने आणि मालमत्ता निघेल, अशी तिन्ही मुलांना आशा होती. त्यातून फक्त एक लाल रंगाची जुनी डायरी आणि कोर्टाचे काही दस्तऐवज निघाले होते. प्रकाशने कोरड्या पडलेल्या गळ्याने तो कोर्टाचा कागद आणि त्यासोबत जोडलेली बँकेची नोटीस वाचायला सुरुवात केली. तो कागद म्हणजे गोदावरीबाईंचे अधिकृत मृत्यूपत्र नव्हते, तर ते एका बँकेच्या कर्जाचे कायदेशीर जप्तीचे नोटीस होते. होय, पूर्वजांची ती जुनी मालमत्ता, शेत जमीन वाचवण्यासाठी आणि तिन्ही मुलांच्या शहरातल्या उच्च शिक्षणाचा तसेच प्रकाशच्या सुरुवातीच्या व्यवसायाचा खर्च भागवण्यासाठी गोदावरीबाईंनी स्वतःच्या नावावर बँकेकडून एक खूप मोठे कर्ज घेतले होते. मुलांनी शहरात गेल्यावर स्वतःची प्रगती केली, पण त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही की आईचे गावचे घर कसे चालते. गोदावरीबाईंनी आपल्या मुलांना कधीही पैशाची चणचण भासू दिली नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य बँकेचे हप्ते फेडण्यात घालवले होते. त्या कागदावर स्पष्ट लिहिले होते की आईच्या निधनानंतर जर पुढील 30 दिवसात हे कर्ज फेडले गेले नाही, तर हे जुने घर आणि उरलेली शेती बँक जप्त करेल. विकासने प्रकाशच्या हातातून ती लाल डायरी घेतली. त्याचे पाने उलटाताच पहिल्याच पानावर गोदावरीबाईंच्या थरथरत्या हाताक्षरात एक चिठ्ठी लिहिलेली होती. डायरीमध्ये लिहिले होतं, माझ्या लाडक्या मुलांनो, प्रकाश, विकास आणि कल्याणी, मला माहीत आहे की माझ्या जाण्यानंतर तुम्ही ही तिजोरी नक्की उघडाल. गावात अशी चर्चा होती की या तिजोरीत सासूबाईंचे खूप दागिने आहेत, पण मुलांनो, माझ्याकडे असलेला सर्वात मोठा दागिना म्हणजे तुम्ही तिघे होते. तुमच्या वडिलांच्या जाण्यानंतर तुम्हाला चांगले आयुष्य मिळावे म्हणून मी माझ्या वाट्याचे सर्व दागिने तुमच्या शिक्षणासाठी आणि फी भरण्यासाठी खूप आधीच विकून टाकले होते. शहरात तुमची मोठी घरे व्हावीत म्हणून मी या जुन्या घरावर कर्ज काढले. या तिजोरीत कोणतेही सोने नाही, फक्त तुमच्या लहानपणीच्या आठवणी आणि माझी ही डायरी आहे. मला माफ करा, मी तुम्हाला कोणतीही संपत्ती देऊ शकले नाही, पण मी तुम्हाला एक सुशिक्षित माणूस बनवले. जर शक्य असेल तर मिळून हे जुने घर वाचवा. डायरीच्या पुढच्या पानावर गोदावरीबाईंनी मुलांच्या लहानपणीच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. कधी कोणत्या मुलाला कोणता आजार झाला, त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी त्यांनी कशी धावपळ केली आणि मुले जेव्हा पहिल्यांदा शहरात गेली तेव्हा त्यांना किती अभिमान वाटला होता. त्या डायरीत प्रत्येक पानावर फक्त आणि फक्त मुलाबद्दलचे प्रेम भरलेले होते. हे शब्द वाचताच प्रकाशच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. विकासने आपले डोके धरले
आणि तो तिथेच जमिनीवर बसला. कल्याणी तर आईच्या फोटोला बिलगून ढसाढसा रडू लागली. ज्या दागिन्यांसाठी, ज्या पैशासाठी ते काही मिनिटापूर्वी एकमेकांच्या जीवावर उठले होते, ते दागिने त्यांच्याच उज्ज्वल भविष्यासाठी आईने कधीच पणाला लावले होते. हे सत्य आता त्यांच्यासमोर उघडे झाले होते. आईने आयुष्यभर सहन केलेले कष्ट आणि तिचे अथांग प्रेम पाहून मुलांचं संपूर्ण लोभ आणि गर्व क्षणात गळून पडला. खोलीत जे भांडण चालले होते त्याची जागा आता एका शांत पश्चातापाने घेतली होती. पण कथा इथे संपत नाही. प्रकाशने डायरीचे शेवटचे पान उलटले. तिथे आईने अजून एक अशी गोष्ट लिहिली होती ज्याने या तिन्ही मुलांसमोर एक नवीनच धर्मसंकट उभे केले होते. त्या शेवटच्या पानावर असे काही लिहिले होते ज्याने नात्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार होती. डायरीच्या शेवटच्या पानावर गोदावरीबाईंनी एक अशा व्यक्तीचा उल्लेख केला होता ज्याचे नाव वाचताच तिन्ही भावंडांना धक्का बसला. आईने केवळ कर्जच ठेवले नव्हते, तर त्या कर्जाच्या मागे एक गुप्त कराराची कहाणी दडली होती, ज्याचा थेट संबंध त्यांच्या शहरातल्या मालमत्तेशी होता. आईने लिहिलेले त्या शेवटचे शब्द काय होते ज्याने प्रकाश आणि विकासच्या पायाखालची जमीन सरकवली? डायरीच्या शेवटच्या पानावर गोदावरीबाईंच्या हाताक्षरात काहीतरी असं लिहिलं होतं ज्याने प्रकाश, विकास आणि कल्याणीचे श्वासच रोखले. आईने फक्त कर्जाची नोटीस ठेवली नव्हती, तर त्या कर्जाच्या मागे एक असा धक्कादायक करार दडला होता ज्याने तिन्ही मुलांच्या शहरातल्या ऐशोआरामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आईने मरण्यापूर्वी घेतलेला तो शेवटचा निर्णय कोणता होता ज्याने संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा हादरवून सोडलं? प्रकाशने थरथरत्या हाताने डायरीचे ते शेवटचे पान व्यवस्थित उघडले. तिथे गोदावरीबाईंनी एक जुन्या आणि कायदेशीर कराराचा उल्लेख केला होता. तो करार वाचताना तिन्ही मुलांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. डायरीमध्ये पुढे लिहिले होते, माझ्या मुलांनो, जेव्हा तुम्ही शहरात गेलात आणि स्वतःची मोठी घरे घेतली तेव्हा मला खूप आनंद झाला. पण तो पैसा आणि ती घरे घेण्यासाठी तुम्ही या ज्या बँकेकडून कर्ज घेतली होती त्याचे जामीनदार म्हणून मी माझ्या याच जमिनीची आणि घराची कागदपत्रे गहाण ठेवली होती. होय प्रकाश आणि विकास, तुमच्या व्यवसायासाठी आणि फ्लॅटसाठी जे कर्ज तुम्ही काढले होते त्याची हमी मी घेतली होती. जर तुम्ही हे गावचे घर आणि शेती बँकेच्या ताब्यात जाऊ दिली तर त्याचे थेट परिणाम तुमच्या शहरातल्या मालमत्तेवर आणि सिबिल स्कोअरवर होईल. तुमच्या शहरातील घरेही धोक्यात येऊ शकतात. मी हे तुम्हाला कधीच सांगितले नाही, कारण मला तुमच्या आनंदावर विरजन घालायचे नव्हते. पण आता मी जात आहे. हे कर्ज फेडणे केवळ हे जुने घर वाचवण्यासाठी नाही, तर तुमची स्वतःची अब्रू आणि घरे वाचवण्यासाठी गरजेचे आहे. हा मोठा खुलासा वाचताच खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. मगाशी दागिन्यांच्या लोभाने भांडणारी मुले आता स्वतःच्या शहरातल्या मालमत्तेच्या चिंतेने ग्रासली होती. आईने जाता जाता त्यांच्या अहंकाराला आणि स्वार्थाला असा काही धक्का दिला होता की त्यांना आता एकत्र येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. विकासने प्रकाशकडे पाहिले. त्याचे डोळे आता पैशाच्या हव्यासाने नाही तर एका मोठ्या जाणीवेने भरले होते. तो म्हणाला, दादा, आईने आपल्याला फक्त वाढवले नाही, तर आपण शहरात जे काही साम्राज्य उभे केले आहे त्याचा पायाही आईने स्वतःचे सर्वस्व पणाला लावून रचला होता. आणि आपण इथे तिच्याच समोर दागिन्यांसाठी भांडत होतो. कल्याणीने पुढे येऊन दोघांचे हात हातात घेतले. दादा, विकास, आईने आपल्याला नेहमी एकत्र राहायला शिकवले. आज जर आपण या कर्जापोटी हे घर जाऊ दिले तर आईच्या आत्म्याला कधीही शांती लाभणार नाही. माझ्याकडे जे काही दागिने आणि बचत आहे ती मी या घराचे कर्ज फेडण्यासाठी द्यायला तयार आहे. प्रकाशच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. त्याने कल्याणी आणि विकासला जवळ घेतले. नाही कल्याणी, तू मुलगी आहेस. हे कर्ज आम्हा भावामुळे जास्त झाले होते. मी माझ्या शहरातल्या फंडातून अर्ध पैसे भरतो आणि उरलेले अर्ध विकास भरेल. आपण तिघे मिळून पुढच्या आठवड्यात बँकेत जाऊन हे सर्व कर्ज नील करू आणि आईचे हे घर सन्मानाने वाचू. तिन्ही मुलांचा लोभ आता पूर्णपणे नष्ट झाला होता. तिजोरीतून सोन्याचे दागिने मिळाले नाहीत,
पण नात्यांची विखुरलेली वीण पुन्हा एकदा घट्ट जुळली होती. आईने मरतानाही आपल्या मुलांचा एकत्र आणण्याचा एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला होता. पण खेळ इथे संपत नाही. जेव्हा हे तिघे पुढच्या आठवड्यात बँकेत कर्ज भरण्यासाठी गेले, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने त्यांच्यासमोर गोदावरीबाईंची अजून एक अशी गुप्त फाईल ठेवली, ज्याने या तिघांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आणले. त्या फाईलमध्ये असं काय होतं? बँकेच्या मॅनेजरने जेव्हा ती गुप्त फाईल प्रकाशच्या हातात दिली, तेव्हा त्या फाईलमध्ये गोदावरीबाईंनी गेल्या 10 वर्षापासून जमा केलेली एक अशी रक्कम निघाली, ज्याची कल्पना तिन्ही मुलांपैकी कोणालाच नव्हती. कर्ज फेडायला गेलेल्या मुलांना बँकेत कोणता सर्वात मोठा सुखद धक्का बसला? आईने मुलांच्या नकळत कोणती गुप्त तरतूद करून ठेवली होती? हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील अंतिम आणि शेवटचा भाग नक्की पहा. बँकेच्या त्या थंडगार कॅबिनमध्ये कमालीची शांतता होती. प्रकाश, विकास आणि कल्याणी मॅनेजरच्या समोर बसले होते. प्रकाशने खिशातून चेकबुक काढले आणि तो कर्जाची पूर्ण रक्कम भरण्यासाठी चेक लिहिणारच होता. तितक्यात मॅनेजरने त्याला थांबवले. मॅनेजरने चष्मा नीट करत एक जुनी जाड फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाला, प्रकाशराव, विकासराव, जरा थांबा. तुम्ही ज्या कर्जाची रक्कम भरायला आला आहात, ते कर्ज आधीच पूर्णपणे नील झाले आहे. उलट तुमच्या आईने तुमच्या तिघांच्या नावाने एक अशी गोष्ट करून ठेवली आहे, जी मला तुम्हाला सुपूर्द करायची आहे. हे ऐकताच तिघांनाही मोठा धक्का बसला. प्रकाशने आश्चर्याने विचारले, पण मॅनेजर साहेब, हे कसं शक्य आहे? आई तर गावात एकटीच राहायची आणि तिच्या तिजोरीत तर फक्त कर्जाची नोटीस होती. मॅनेजरने हसून फाईलमधून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि सांगायला सुरुवात केली. गोदावरीबाई अत्यंत हुशार आणि स्वाभिमानी महिला होत्या. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरासाठी कर्ज नक्कीच घेतले होते, पण त्यांना माहीत होते की बँकेचा व्यवहार कसा असतो. त्यांनी गेल्या 10 वर्षात शेतीतील धान्यांची विक्री करून आणि स्वतः कष्ट करून जमा केलेल्या पैशातून बँकेत एक विशेष लोन रिपेमेंट इन्शुरन्स पॉलिसी आणि एक गुप्त मुदत ठेव सुरू केली होती. मॅनेजरने पुढे सांगितले, तुमच्या आईचा असा नियम होता की त्यांच्या हयातीत त्या स्वतः कष्ट करून हप्ते भरतील आणि त्यांच्या निधनानंतर त्या इन्शुरन्स पॉलिसीमुळे राहिलेले सर्व कर्ज एका झटक्यात पूर्णपणे माफ होणार होते. तिजोरीत त्यांनी ती कर्जाची नोटीस आणि डायरी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवली होती. त्यांना पाहायचे होते की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची मुले या जुन्या घराची आणि नात्यांची जपणूक करतात की पैशासाठी एकमेकांपासून दुरावतात. हा गोदावरीबाईंनी घेतलेला तुमच्या नात्यांची एक शेवटची परीक्षा होती. मॅनेजरने ती फाईल प्रकाशच्या हातात दिली. त्या फाईलमध्ये तिन्ही मुलांच्या नावे, प्रत्येक एक मोठी मुदत ठेव जोडलेली होती. ती गोदावरीबाईंनी आपल्या हक्काच्या पैशातून मुलांच्या कठीण काळासाठी वाचवून ठेवलेली होती. हे ऐकून प्रकाश, विकास आणि कल्याणी यांचे डोळे पश्चातापाने खाली झुकले. ज्या आईला ते निरक्षर आणि साधी समजत होते, तिने मरतानाही त्यांच्या भविष्याची आणि त्यांच्या शहरातल्या मालमत्तेची पूर्ण काळजी घेतली होती. आईची ती दूरदृष्टी आणि अथांग प्रेम पाहून तिघांच्याही डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. ते गावी परत आले. त्यांनी ते जुने घर पाडले नाही किंवा विकले नाही. आईने दिलेल्या त्या पैशातून त्यांनी त्या जुन्या घराचे एक सुंदर वाड्यात रूपांतर केले, ज्याला त्यांनी नाव दिले गोदावरी माऊली निवास. दरवर्षी दिवाळीला तिन्ही भावंडे आपल्या कुटुंबासह तिथे एकत्र येऊ लागले. तिजोरीतून सोन्याचे दागिने मिळाले नाहीत, पण आईने जाता जाता आपल्या मुलांना जन्मभरासाठी एकत्र राहण्याचा सर्वात मोठा आणि मौल्यवान दागिना दिला होता. तर मित्रांनो, गोदावरीबाईंच्या त्या जुन्या तिजोरीत आणि लाल डायरीने संपत्तीचा लोभ क्षणात संपवला आणि विखुरलेल्या नात्यांना पुन्हा एकदा एकत्र आणले. जगात आईवडिलांच्या प्रेमापेक्षा आणि त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी कोणतीही संपत्ती असू शकत नाही. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि रहस्यमयी कहाणी मनापासून आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझी आई नक्की लिहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन भावनिक कथांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.
धन्यवाद.